क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मासेमारी करताना चनकापूर धरणाच्या फुगाऱ्यात युवक बुडाला। स्थानिक नागरिक व मच्छीमारांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह सापडला। कळवण येथील युवक धरणाच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असताना चनकापूर धरण येथे मासेमारी करत असताना युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दिनांक 24 मे रोजी दुपारी घडली। स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांच्या अथक प्रयत्नानंतर काही तासांनी युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यशवंत कौतिक पवार, राहणार बोगोडी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक हा युवक सरले गावानजीक चनकापूर धरणाच्या फुगाऱ्यात मासेमारीच्या होडीवरून काम करत असताना ट्यूबवर पाण्यामध्ये गेला असता ट्यूब पलटी झाल्याने युवक पाण्यात बुडाला। दुपारी सुमारे 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी तात्काळ त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। स्थानिकांनी घटनेची माहिती अबोना पोलिसांना दिल्यानंतर अबोना पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरोळे तसेच पोलीस कर्मचारी विजय भोये, प्रशांत गवळी, दंबाळे आणि भोये यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलिसांनी केल्या। दरम्यान पाटबंधारे विभागाकडून अधिकारी धनराज गावित यांच्या सूचनेनुसार कमलाकर महाकाळे, अनिल सोळशे आणि भगवान दिलके यांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच कळवणचे तहसीलदार रोहिदास वाळोळे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या। मात्र स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी जाळे टाकून युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले। अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशवंत पवार याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। मृतदेह शवविच्छेदनासाठी अबोना ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला असून अबोना पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे बगुर्डी, अबोना परिसरासह सरले, दिगर, चनकापूर धरण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अबोना, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।